मित्रांनो नमस्कार. एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा तर निर्णय घेतलाय. मग म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपण आपला पोर्टफोलिओ कसा बनवायचा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मित्रांनो एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की जो सर्वांनाच पडला जातो. कारण की आज आपण बघतो की कुठंतरी म्युच्युअल फंड सही आहे, आपण टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघतो किंवा आपल्याच कुठला तरी रिलेटिव्ह असतो किंवा आपलाच कोणता तरी एखादा पाहुणा असतो की जो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करत असतो. मग आपल्याला जर गुंतवणूक सुरू करायची असेल तर आपण ती सुरुवात कशी केली पाहिजे आणि आपण आपला गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ एकदम कसा तयार केला पाहिजे हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघूयात. तर जे काही फायनान्स रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे आपण कुठेतरी कनेक्टमध्ये राहून चांगल्या पद्धतीची आपली आर्थिकदृष्ट्या प्रगती होऊ शकते. ओके. तर मित्रांनो बघतो आपण की एक म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या टाईपचे फंड असतात. काही इक्विटी फंड असतात, काही डेट फंड असतात किंवा हायब्रिड फंड असतात. मग हे जे काही वेगवेगळे फंड असतात, मग या फंडचं प्रत्येक फंडचं इंटेन्शन वेगळं असतं, प्रत्येक फंडचा ऑब्जेक्टिव्ह वेगळा असतो आणि प्रत्येक फंडचं ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंटचं डिस्ट्रीब्युशन हे वेगळं वेगळं असतं. मग इक्विटी फंड असतात मित्रांनो, इक्विटी रिलेटेड फंड ही आपली इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये करतात. डेट रिलेटेड जे काही फंड असतात ते आपली इन्व्हेस्टमेंट डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये करतात, म्हणजे गव्हर्नमेंटला लोन देतात किंवा कंपनीच्या बॉन्ड मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि जे काही हायब्रिड फंड असतात मित्रांनो, ते फंड काय करतात की थोडी बहुत इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये आणि थोडी बहुत इन्व्हेस्टमेंट आपल्या वेगवेगळ्या डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये. मग हे वेगवेगळ्या कॅटेगरीचे फंड असतात. मग आपल्याला आपला जर पोर्टफोलिओ करायचा असल्यास आपल्याला समजा एक याला म्हणजे आपल्याला SIP करायची किंवा लमसम करायची, दोन्ही जरी करायचं असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते असते ते डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे तुम्ही तुमचे ₹10 एकाच ठिकाणी कधीही गुंतवायचे नाहीत, हा पहिला मात्र महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो, ते लक्षात घ्या तुम्ही. मग डायव्हर्सिफिकेशन करणं मित्रांनो गरजेचं आहे तुम्हाला. मग तुमच्या पैशाचं डायव्हर्सिफिकेशन आणि तुमच्या फंडचं डायव्हर्सिफिकेशन हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी एकदम बेस्ट रूल आहे की 60-20-20. मग तुम्हाला जर तुमच्या पैशाची एक चांगल्या पद्धतीची जर ग्रोथ पाहिजे असल्यास तर हा जर रोल जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही एकदम वन ऑफ द बेस्ट एकदम चांगला ग्रोथ आणि स्टेबल पोर्टफोलिओ बनवू शकतात. मग ही 60-20-20 हा रूल काय आहे मित्रांनो? हा रूल जर बघायला गेलं म्हणजे 60-20-20. मग 60% तुमची इन्व्हेस्टमेंट इक्विटी फंडमध्ये पाहिजे, 20% इन्व्हेस्टमेंट तुमची डेट फंडमध्ये पाहिजे आणि 20% रिमेनिंग इन्व्हेस्टमेंट तुमची हायब्रिड फंडमध्ये पाहिजे. म्हणजे काय की इक्विटी फंडमध्ये एक 60% इन्व्हेस्टमेंट पाहिजे. म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे जर ₹1,00,000 जर असतील तर तुम्ही एक ₹60,000 इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्यातले चांगलं पूर्णपणे फंड सिलेक्शन हा विषय वेगळा. परंतु इक्विटी फंडमध्ये तुमच्या त्या ₹1,00,000 ₹60,000 तुम्ही त्यामध्ये इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि ₹20,000 जे आहेत ते ₹20,000 तुम्ही डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि राहिलेले 20,000 आहेत ते हायब्रिडमध्ये केले पाहिजे. मग इक्विटीमध्ये 60%, डेटमध्ये 20% आणि हायब्रिडमध्ये 20%. असं का? ह्याचं उत्तर मित्रांनो असं आहे की एक इक्विटी मार्केट हे पूर्णपणे ग्रोईंग मार्केट असते. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचे तुमच्या पोर्टफोलिओला ग्रोथ ह्या इक्विटी मार्केटमुळे मिळणार आहे. त्यामुळे तुमचा एक मेजर पोर्शन इक्विटी मार्केटमध्ये पाहिजे. मग त्यामुळं इक्विटी पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचा एक्सपोजर जास्त पाहिजे. नंतरचं काय डेट फंड. मग डेट फंडचा 20% का रोल पाहिजे की तुम्हाला तुमचे सपोज जर मार्केट जर डाऊन झालं तर तुम्हाला त्या मार्केटला कुठेतरी एकदम म्हणजे हेज करायला किंवा एक त्या मार्केटमध्ये स्टेबिलिटी तुमच्या पोर्टफोलिओला मिळण्यासाठी एक डेटचा इन्स्ट्रुमेंट पाहिजे की जो एकदम सेफ आणि शुअर चांगल्या पद्धतीचे एक सेफली रिटर्न देतो. त्यामुळे 20% ते त्या 60%च्या पैशाला त्या 60%च्या पैशाची व्हॉलॅटिलिटी मॅनेज करण्यासाठी डेट फंडमध्ये तुम्हाला 20% तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि राहिलेली जी काय 20% इन्व्हेस्टमेंट आहे ती हायब्रिड फंडमध्ये पाहिजे. मग हायब्रिड फंड म्हणजे ते कशासाठी पाहिजे की एक बॅलन्स तुमचे हे पूर्णपणे 80% इन्व्हेस्टमेंट बॅलन्स होण्यासाठी आणि पूर्णपणे बॅलन्स्ड फंडमध्ये ही जी काय रिमेनिंग इन्व्हेस्टमेंट आहे ह्याला बॅलन्स होण्यासाठी हायब्रिड फंडमध्ये राहिलेले ₹20,000 किंवा एक 20% इन्व्हेस्टमेंट तुम्ही मित्रांनो त्यात करू शकतात. मग हे रोल लक्षात घ्या की तुम्हाला पोर्टफोलिओ जर करायचा असेल म्युच्युअल फंडमध्ये तर पूर्णपणे एकाच ठिकाणी पैसे कधीही टाकू नका. पैशाची म्हणजे पूर्णपणे आपण एवढं कष्टाने पैसे कमवतो आणि या कष्टाने कमवलेल्या पैशाला कुठंतरी प्लॅनिंग, कुठंतरी स्ट्रॅटेजी आणि कुठंतरी इन्व्हेस्टमेंटचं ऑब्जेक्टिव्ह माहीत असणं मित्रांनो गरजेचं आहे. नाहीतर आपली बऱ्यापैकी मराठी माणसं कुठंतरी क्राऊड बिहेवियरने सगळे कोणाच तरी ऐकतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात. परंतु लाँग टर्ममध्ये त्यांना रिटर्न जर नाहीच भेटले तर त्यांचा कुठंतरी वेळही गेलेला असतो आणि एवढा कष्टाने कमवलेला पैसाही लागलेला असतो. मग त्यासाठी मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करताना योग्य त्या एकदम चांगल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट सुरू करा. त्याचं कारण काय की तुम्हाला एकदम फायनान्शियली प्लॅनिंग
रिटायरमेंट प्लॅनिंग असू द्यात किंवा तुमच्या मुलांचं एज्युकेशन असू द्यात किंवा तुमच्या मुलीचं लग्न असू द्यात किंवा एक लॉंग टर्म प्लॅनिंग घेऊन एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुमचा पूर्णपणे तुमच्या रिस्क प्रोफाईल तुमचं जे काय फायनान्शियल प्रोफाईल आहे, एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुमचा पूर्णपणे ॲनालिसिस करतो आणि तुमच्यासाठी कोणते फंड बेस्ट आहेत आणि तुमच्यासाठी कोणता ॲसेट क्लास बेस्ट आहे ह्याचा पूर्णपणे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर मित्रांनो स्टडी करतो आणि तुम्हाला योग्य त्या पद्धतीचा प्लॅन देतो. मग त्यामुळे मित्रांनो एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही बेस्ट राहते. मग त्यासाठी एक पर्टिक्युलर एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर मी सुद्धा सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं फंड सिलेक्शन आणि एकदम लॉंग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीचं एक रिटायरमेंट प्लॅनिंग वेगवेगळ्या फायनान्शियली प्लॅनिंगचा पूर्णपणे A to Z मित्रांनो मी गायडन्स करू शकतो. मग त्यासाठी वाटल्यास तुम्हाला एक पर्सनली मी माझा नंबर देतो किंवा आमच्या टीमचा नंबर देतो. आमच्या टीमला तुम्ही कनेक्ट करा आणि चांगल्या पद्धतीचं एक फायनान्शियली स्टेबिलिटी मिळवण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा निर्णय आजच घ्यायला सुरू करा. त्याचं कारण काय की म्युच्युअल फंड येणारं भविष्य पूर्णपणे म्युच्युअल फंडचं आहेत. आपण बघतो की एक अमेरिकेचा आणि भारताचा ह्या दोन्ही देशाचा जर विचार केला तर 55 ते 60% लोक मित्रांनो अमेरिकेत असे की जे पूर्णपणे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि आपल्या भारतात फक्त एक 7 ते 8% लोक असे आहेत. म्हणजे 100मधून एक 7 ते 8 लोक असे आहेत की आज म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आपल्या इंडियामध्ये. आणि अमेरिकेमध्ये 55 ते 60 लोक आहेत 100मधून ते इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करतात. मग एवढा गॅप का ह्याचं एकच उत्तर आहे की फायनान्शियली अवेअरनेस म्हणजे आपल्या मराठी माणसाला आर्थिक साक्षरता त्या तुलनेत थोडी कुठेतरी कमी आहे. मग ही गॅप कुठेतरी मित्रांनो इन फ्युचर फील होणार आहे. मग तोपर्यंत जी काय मार्केटची येणाऱ्या 5-10 वर्षात रॅली येत आहे ह्या इकॉनॉमी आज आपलं बघतो आपला भारत देश कुठेतरी प्रगतशील देश आहे. मग या प्रगतशील देशाचा जर तुम्हाला भाग व्हायचा असेल आपल्या भारताच्या होणाऱ्या प्रगतीसोबत जर तुमची फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या तुमची पर्सनल प्रोफाईल तुमची प्रगती जर करायची असल्यास तर तुम्हाला म्युच्युअल फंड एकदम वन ऑफ द बेस्ट ॲसेट क्लास आहे की तुम्हाला जर आपल्या देशावर जर आपल्याला विश्वास असेल तर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायलाच पाहिजे. मी तर असं म्हणतो कारण की आपल्या देशाची इकॉनॉमी जर वाढली तर म्युच्युअल फंड चांगला ग्रो होतो. त्यामुळे मित्रांनो बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घ्या. इन्व्हेस्टमेंटबद्दल काय गायडन्स पाहिजे असल्यास मी मगाशी स्क्रीनवर नंबर दिलेला होता, अजूनही एकदा नंबर तुम्हाला हायलाईट करतो. आणि एक चांगल्या पद्धतीचा जर लॉंग टर्म जर फायनान्शियली प्लॅनिंग घेऊन जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. आणि इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे तुम्ही तुमच्या पर्सनली तुमच्या स्वतःच्या डीमॅट अकाउंटवर इन्व्हेस्टमेंट करायची असते. कधी कोणाकडे ₹1 इन्व्हेस्टमेंटसाठी देऊ नका. इव्हन मी जरी म्हटलो माझ्याकडे पैसे द्या तरी देऊ नका पैसे. त्याचं कारण काय की पूर्णपणे ज्या काही सेबीच्या अंतर्गत RBIच्या अंतर्गत ज्या काही रूल्स असतात गव्हर्नमेंटचे त्या रूल्सच्या माध्यमातूनच आम्ही फक्त हे जे काय आहे ते वर्किंग करत असतो. आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करणार. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटवर इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंटबद्दल जर मार्गदर्शन पाहिजे असलं तुम्ही आम्हाला नक्कीच कनेक्ट करा. फक्त एक आहे की कोणत्याही गोष्टीला आज आपण बघतो की कितीतरी मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं सायबर फ्रॉड किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रॉड होतात. ह्या फ्रॉडला मित्रांनो कृपया बळी पडू नका. पूर्णपणे एकदम व्हेरीफाईड आणि एकदम ॲथोराइज्ड माणसाकडून तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घ्या. म्हणजे काय की ज्या माणसाला खरंच लिगली ते अधिकार आहेत त्याच माणसाकडून तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. मग पर्टिक्युलरली आपला डॉक्टर मोरे वेल्थ हा जो चॅनल आहे हा चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं गायडन्स करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या चॅनलचा फायदा पर्टिक्युलरली तुम्हालाही होतो आणि मलाही पर्सनली ह्याचे म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून मलाही पर्टिक्युलरली व्हिडिओ बनवण्याचे अधिकार आहेत. चालेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.